राम राम जय शलाल. तरी फरबाती आता चाललो आता रोजदानीला बघायला किती निंदन झालं ते. आता निंदन चालू आहे 2-3 दिवसापासून. तर आता बघून या, आता 6 वाजताच गेली म्हणते ते उठून. हे जर माझा ब्लॉग जर काही सरकारपर्यंत जर गेला असेल तर यार व्हिडिओला जल्दीत जल्दी शेअर करा आणि त्या सरकारपर्यंत पोहोचवा. हे रस्ता एवढा खराब झालेला एवढा खराब झालेला, बोशी एवढा खराब झालेला तुम्ही सांगू नका. 24 घंटे याच प्रवासाने आपल्याला प्रवास करायला लागते या रस्त्याने. जर आपल्या बायमंक्याला जर गुत्ता दिलं ना रोजदानीला, तरी असं 6 वाजता बांधावर बसून येते असं धुऱ्यावर. आणि जर काही रोजदानी लावले तर 10:30 ला येते. तर ते असं एवढं बायमंक्या भोशी आहे तुम्ही सांगू नका. आपल्या डोकरा भाऊच्या पल्लाट्या लईच मोठ्या झालेल्या आहेत. तरी गुडघे एवढे झालेले आहेत. काही दिवसांनी याला बोंडे पण लागेल. आपण कापूस पण वेचायला सुरुवात करू. आपला सोयाबीन पण लई मोठा झालेला आहे. त्याला फुलं लागू लागलेले आहे पांढरे. जर तुम्हाला कोणाला प्रपोज मारायचा असेल तर पांढरे फुल तोडून त्याला प्रपोज मार. मग काय आपल्या डागोचं पण काम चालू झालेलं आहे. अर्धा काम राहिलेलं आहे आणि अर्धा काम झालेलं आहे. तर ते अर्धा काम पेंडिंग मध्ये आहे. ते आता कधी येईल ते मालूम नाही. आता लकडा गिकडा आणायला लागेल जंगलामधून कापू पिपून. मग काय आपल्या ओढा फिडा पण सगळं आटलेलं आहे. काय पाऊस नाही पडायला. काय दरिद्री लागली काय की आपल्या मागे. ते पाऊस नाही पडायला. आबाळ व्हायला मरणाचं पण पाऊस नाही पडायला. काय एंडो फिंडो झालं का ते आबाळ? ते त्याला सांगा आता कमेंट करून. आता चाललो रोजदानीसाठी पाणी घ्यायला. आपण थोडंसं पुण्य पण घेऊ, थोडंसं चांगले पण काम करू. आपल्याला आशीर्वाद लागते थोडंसं. आता पाणी गिनी घेतो, डायरेक्ट अटकतो आणि डायरेक्ट जातो शेतामध्ये. मग काय रोजदानीला पाणी गिनी दिलं तर चारीवडी बघितलं तर असं पुंजाने पडून होते. आपल्याला थोडासा थांबून आता उचला लागते पुंजाने.